स्वानंदी समजूच शकते, पण अंशुमन त्याला धक्का बसलाय रे. तो म्हणाला मॉम की मी समर राजवाडेचा भाऊ आहे आणि समर राजवाडेचा भाऊ असताना स्वानंदी सरपोतदारच्या वडिलांचे पैसे मी का चोरू? मला काय गरज आहे त्या पैशाची असं म्हणाला तो. मी त्याला समजवलं की स्वानंदीने हे सगळं केलं असेल भावनेच्या भरात, आपण समजून घेऊया ना. मी अंशुशी बोलतो काकू. नाही नको, तो बोलण्याच्या परिस्थितीतच नाहीये. बाहेरून नोटा काय आल्या, स्वानंदीने अंशुमनला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा केला. मला कळत नाही स्वानंदी असं का करते, पण मला एक वाटतं की कदाचित तुमच्या लग्नात तिच्या घरच्यांचा जो झालेला अपमान आहे, तिच्या आईचा जो अपमान झाला त्याचा ती सूड उगवते का? पण आपण तर काहीच केलं नव्हतं ना, आपण त्यांचा अपमान केलाच नव्हता. ते सगळं उघडकीस आलं त्यांनी काय केलं होतं ते. मग ही सगळा राग माझ्या अंशुमनवर का काढते? माझा अंशुमन खूप हळवा आहे रे, त्याला वडील नाहीयेत की त्याला जवळ घेतील, समजावतील. हे काकू काकू प्लीज तू रडू नकोस प्लीज. नाही नाही रे, माझं काही नाही. मी रडून कशी मोकळी होते, व्हेंटिलेट होते आणि मग शांत होते, पण त्याचं तो दाखवत नाही काही, पण आतून खूप मनाला लावून घेतो, खूप खचून जातो रे तो. हे बघ, स्वानंदी मॅडमचं वागणं चुकीचं होतं, मला अगदी पटतंय. मी हवं तर त्यांच्या वतीने अंशूची माफी मागतो. नाही नाही, तू कशाला माफी मागशील? तू फक्त त्याला विचारलंस, ते पण स्वानंदीचं समाधान व्हावं म्हणून विचारलंस. पण समर बाळा, तुझा तर विश्वास आहे ना अंशुमनवर? अर्थात आहे काकू. मला फक्त ह्याच गोष्टीची सतत काळजी असते की त्या बाहेरून आलेल्या स्वानंदीमुळे तुमच्या भावाभावात गैरसमज होऊन भांडणं व्हायला नको. नाही हे बघ, असं काही होणार नाही. थँक्स समर, तू इतका समजूतदार आहेस ना. खरंच तुझ्यासारखा समजूतदार भाऊ सगळ्यांना मिळावा. बरं वाटतं तुझ्याशी बोलून, मन हलकं झालं. जाऊ दे, मी काय बोलतच बसेन. तुझं काम कर, पण खरं सांगते तुझ्याशी बोलून खूप रिलॅक्स वाटलं, हलका वाटलं. ठेवते फोन. बोल. हॅलो सर. आत्ताच एक खबर हाती लागली बघ, चांगली असेल तर सांग, नाहीतर फोन ठेव. औ सर 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 ऐकून घ्या ना प्लीज, ऐकून घ्या ना. ज्या गुंडांनी ते पैसे चोरले होते ना, त्यातल्या एका गुंडाला पोलिसांनी उचललं सर. व्हॉट? हो सांगितलं होतं ना. तोंड दाखवू नका, गायब व्हा. असं कसं पकडलं पोलिसांनी? ते नाही कळलं हो. मग तुला काय कळतं शेळके? फक्त मला फोन करायचा कळतो तुला. सगळे इडियट भरलेत मी, युजलेस. माफ करा सर, पण सर आता पुढे काय करायचं? आता कान नीट उघडे ठेवून ऐक. काही झालं तरी त्यांनी तोंड उघडता कामा नाही आणि माझं नाव तर अजिबात आलं नाही पाहिजे. मी काय म्हणतो की आपण जर ते पैसे परत केले तर तो गुंड सुटेल. म्हणजे त्याला परत कोणी काही विचारणारच नाही ना. आपला प्रश्न सुटला सर. ठीक आहे शेळके, पैशांचं मी बघतो. टपली भाऊला पाठव आपल्या नेहमीच्या ठिकाणी पैसे घ्यायला. आणि त्या बाब्याला सांग तोंड उघडू नको काहीही झालं तरी. ठीक आहे सर, थँक्यू थँक्यू. हो, तुझी गँग कुठली आहे? कोण आहे तुमचा भाई? कोण साहेब मारू नका साहेब. कोण आहे तुमचा भाई? साहेब मी काय नाही केलं साहेब. नाही काय केलं? साहेब भाईगिरी करायची असते. नाही साहेब. साहेब साहेबांचा फोन. बाब्या बाब्या, इकडे इकडे. बाब्या नीट ऐक. हे बघ, इथे कोणाचंही नाव घ्यायचं नाही. मला बॉसने पाठवले. हा, आणि काळजी करू नको, पैसे जमा होतील तुझ्याकडे, कळलं का? इथे कोणाचंही नाव घेऊ नको. चल 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 चल. बोल. तोंड उघड, नाहीतर ना तुला दिवस पार तोडेन. साहेब मी पैसे चोरी केले साहेब. हा केलेस ना? मला गरज होती साहेब. माझी मम्मी फार आजारी होते साहेब. मम्मी
अरे तुझ्या मम्मीने 10 वर्ष तुझं तोंड तरी बघितलं असेल का? जुगार खेळण्यासाठी तुम्ही चोऱ्या करता मला माहित नाही. मला शेंडे लावतोस तू. नाही नाही साहेब, शेंडा नाही लावत आहे साहेब, खरंच आहेत पैसे आहेत साहेब. खरंच आहेत? हो साहेब. माणिक इकडे ये. ह्याच्यावर याच्या एरियात जा आणि हा पैसे देतो काय बघा. नाही दिले ना तर परत घेऊन या. चांगला तुडवतोय. मार्क कसा असेल, घरी शिवलेली कापडी पिशवी आहे ती, त्याच्यावर मार्क कसा असणार ना. पण त्यामध्ये मी बँकेतून काढलेले पैसे असतील. हवं तर तुम्ही ते तपासू शकता. साहेब हे बाबांनी मला फोटो पाठवला होता नोटांचा, तर आपण सिरियल नंबर पाहून एकदा चेक करू शकतो. हो हो ते करूच आपण. फक्त तुम्ही एकदा रक्कम चेक करून घ्या. साहेब बहुतेक सगळे पैसे आहेत. बघतो तुला आता. माणिक सर, नोटांचं आयडेंटिफिकेशन करून घ्या. आम्ही नोंद घेतो आणि तुम्हाला परत देतो. हे घे. नंबर इन्स्पेक्टर साहेब, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. आभार कसले काका, माझी ड्युटी आहे ती. नाही सर, पण खरंच थँक्यू सो मच. नाही काही हरकत नाही. पण काका यापुढे तुम्ही एवढी रक्कम घेऊन एकट्याने फिरू नका. तुम्हाला माहित नाही हे लोक आहेत ना, खूप शातीर असतात. बरोबर माहिती काढतात. आणि तुमचा मुलगा आहे ना तरुण, त्याला सांगा ना तुम्ही असे काम करू नका प्लीज. हां आलं हे घ्या. थँक्यू. थँक्यू सर.